शुक्रवार पेठेतील पंचगंगा हॉस्पिटलमधील अव्यवस्था आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाविरोधात भाजप नेते सुनील बाळकृष्ण पाटील यांनी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन दिले। हॉस्पिटलला भरीव निधी देऊन दुरुस्ती करावी व कम्युनिटी हेल्थ सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आपत्कालीन सुविधा, प्रसूती व शस्त्रक्रियेसाठी यंत्रणा नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे। 7 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पंचगंगा हॉस्पिटल समोर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। नमस्कार, मी सुनील पाटील, भाजपा उत्तर मंडलचा अध्यक्ष। आज आम्ही पंचगंगा हॉस्पिटलच्या काही समस्या घेऊन अतिरिक्त आयुक्त दरेकर मॅडम यांना भेटलो। त्यापैकी आमची एक प्रमुख मागणी आहे की DPDC फंडातून स्वनिधीची तरतूद आपल्या पंचगंगा हॉस्पिटलला व्हावी। तसेच शासनाने मंजूर केलेले कम्युनिटी हेल्थ सेंटर हे पूर्ण क्षमतेनं सुरू करावं ही आमची प्रमुख मागणी होती। तसेच तिथल्या हॉस्पिटलच्या काही समस्या होत्या की बाबा तिथे रात्रीच्या वेळी एखादी पेशंट आलं तर त्याला बिगर तपासताच दुसऱ्या खाजगी रुग्णाला पाठवलं जाते, हिची दखल घ्यावी। परत दुसरी गोष्ट, तिथं पहिला ड्रेसिंग रूम होती, लोकांना तिथं प्राथमिक उपचार देत होते, ते पूर्णपणे बंद आहे। परत भागात कोणतरी डेथ झालं, मृत्युमुखी पावला तर त्याला घरात जाऊन तपासलं जात नाही आणि त्याला मृत्यू दाखले मिळत नाहीत। ह्या अशा आम्ही समस्या घेऊन इथं आलेलो होतो। काय झालं नेमकं? दरेकर मॅडमने आम्हाला सांगितलं की 2 ते 3 दिवसात या सगळ्या माहितीची प्रकरणाची माहिती घेऊन तुम्हाला लेखी आम्ही अहवाल सादर करतो। जर नाही झालं 2-3 दिवस, जर 7 दिवसाची आम्ही मुदत दिली आहे, जर 7 दिवसाच्या आज जर झालं नाही तर आम्ही पंचगंगा हॉस्पिटलच्या इथं रास्ता रोको करणार आहे असा गंभीर इशारा पण दिला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।